वाळत घातलेले कपडे सुकतायत, सुकलेले कपडे वाळत घातले जात आहेत. काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड झाली. हे काय चाललंय? वाळत घातलेले कपडे सुकतायत, सुकलेले कपडे वाळत घातले जात आहेत. काहीतरी गडबड आहे. ब्रेन में केमिकल लोचा आहे. काहीतरी केमिकल लोचा आहे. नाही मी ते विराजच मी तुझ्याशी काही बोलत नाहीये. तुला मला उत्तर देता येत नाहीत ना? मग तुला जे काय बोलायचंय ते याद कर. ह्यात म्हणजे हे बघ बहिणी, एकदम सिंपल आहे. आपल्याला जे समोरासमोर बोलता येत नाही ना, ते ह्या टेप रेकॉर्डला सांगायचं. म्हणजे आपल्या वतीने तो हव्या त्या माणसाशी बोलतो. म्हणजे तू रेकॉर्ड कर, तुझ्या मनात जे आहे ना ते. करेक्ट. हे बघ, यात तुझ्या मनातलं सगळं येईल. आणि काही गोष्टी आयुष्यभरासाठी चेरिश करायच्या असतात, जपून ठेवायच्या असतात. सो तुला तुझं उत्तर ह्यात रेकॉर्ड करता येईल. त्यामुळे ही गोष्ट तुला सोपी जाईल आणि मलाही आयुष्यभरासाठी जपून ठेवता येईल. ध्रुव, मला दे. ध्रुव, लेट्स गो. विराज सॉरी, पण तुझा हिरमोड होणार आहे रे. तुला आठवणीत ठेवता येईल असं उत्तर नाही मिळणार आहे तुला. काय तरी चाललंय ते. नाही ते मी आपलं काय ठरलंय हे विसरलेस का तू? मग हे गाणं बजावणं काय चाललंय? नाही मी विसरले नाहीये, पण हिम्मत सुद्धा करू नकोस विसरण्याची. कारण जर तसं झालं ना तर विराजसला पुन्हा आडवं करणं माझ्याकरता कठीण नाही. हे बघ, या अनाथांना दिलेलं स्थान जर मी पुन्हा काढून घेतलं ना तर मग विराजस पुन्हा. नाही साहेब, प्लीज तुम्ही असं काही करू नका, नाहीतर विराजसला आणखी त्रास होईल. आणि मग आपलं जे ठरलंय ना ते करून दाखव. हे गाणं वाजवणं, प्रेम वगैरे सगळं बंद. तू काय मला फसवण्याचा प्रयत्न करतेस का? नाही मी. हे बघ, मला काय हौस नाही या घरात अनाथांना गोळा करून त्यांना मान द्यायची. त्या अनाथांना या घरात मान का मिळतोय? विराजस एवढा आनंदी काय हे लक्षात आहे ना तुझ्या? जर मला हवं ते घडलं नाही ना तर पुढच्या क्षणाला त्या अनाथांना या घरातनं हाकलून देईन. मग विराजसच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार मी नाही. या वेळेला तो वाचलाय, पण पुन्हा जर त्याच्या मेंदूवर आघात झाला तर तो वाचेलच असं नाही. त्यामुळे तुला विराजसचं प्रेम स्वीकारायचं नाहीये, तर त्याआधी त्याला तुझ्यापासून तोडायचं आहे. येतंय लक्षात? तसं जर नाही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आता एकच उपाय आहे.
काय सांगू विराजस तुला, कसं सांगू? पण अजून कुठला मार्गही नाहीये. मला बोलावं लागणारच. विराजस कसं सांगू तुला, कुठून सुरुवात करू मला कळत नाहीये. तू अपेक्षा धरून बसलायस आणि मी उत्तर द्यायला एवढा वेळ लावला. सॉरी विराजस, माफ कर मला. विराजस, माझं प्रेम नाहीये तुझ्यावर. आपलं लग्न अचानक झालं, वेगळ्या परिस्थितीत झालं. मी तुला फक्त माझा चांगला मित्र मानत होते, तेव्हाही मित्र मानत होते आणि आताही तुला मी माझा मित्र मानते. त्यामुळे मी तुझ्यावर कधीच प्रेम करू शकत नाही विराजस, अजिबात नाही. मला ते शक्यच नाहीये. त्यामुळे माझ्याकडनं कसलीही आशा करू नकोस, कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. मला माफ कर विराजस.